नातेवाईकाच्या स्वागत समारंभासाठी कोल्हापुरात आलेल्या बेळगावमधील एका महिलेचे तब्बल 40 तोळं सोनं अवघ्या 2 सेकंदात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे। मावस भावाच्या लग्नासाठी बेळगावचे केतन नंदेश्वन आणि त्यांची आई मीना नंदेश्वन आले होते। स्वागत समारंभासाठी या कुटुंबाला फोटो काढण्यासाठी स्टेजवर बोलावल्यानंतर केतन यांनी सोन्याची बॅग आईच्या पायाजवळ ठेवली होती। फोटो क्लिक व्हायच्या आतच अवघ्या 2 सेकंदात चोरट्यांनी ही बॅग लांबवली। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून सुटापुटात आलेल्या चोरट्यांनी काही सेकंदात 40 तोळ्यांच्या सोन्यावर डल्ला मारल्याचं दिसून येत आहे। शिरोली नाक्याजवळ असलेल्या एका मंगल कार्यालयात एका लग्न समारंभात ही घटना घडली असून याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे। दिनांक 18/12 रोजी 18/12-23 रोजी मुस्कान लॉन येथे केतन वीरेंद्र नंदेश्वन यांच्या नातेवाईकांचं लग्न होतं। त्या लग्नाकरता ती त्यांची आईसह त्या ठिकाणी कार्यक्रमात आले होते। संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास स्वागत समारंभ चालू असताना त्यांची आई मीना वय वर्ष 65 ह्या त्यांच्या पर्स होती। त्या पर्समध्ये त्यांचे लग्नातले सगळे दागिने होते आणि ते घेऊन ते फोटो काढण्यासाठी गेल्या आणि फोटो काढताना त्यांनी त्यांची पर्स अशी बाजूला ठेवली होती आणि फोटो काढला। त्याच्यानंतर लक्षात आलं की ती पर्स त्या ठिकाणी नाही आहे। मग त्यांनी शोध केला। त्याच्यानंतर आपण तिथले लग्नातले जे कॅमेरे पण आहेत त्यांच्यातले जे शूटिंग पाहिलं त्याच्यात असं दिसलं की एक 18 ते 25 वर्षीय वयाचा मुलगा ज्यांनी कोट वगैरे घातलेला आहे, लग्नाचे कपडे घातलेले आहेत, असा त्यांच्या पाठीमागून येऊन ती पर्स घेऊन त्यांनी त्यांना कोटात झाकून ती पर्स घेऊन गेलेलं दिसलेलं आहे। आणि त्याच्या पाठोपाठच इतर 3 लोक हे लगबगीने त्या लग्नातून बाहेर पडलेले आहेत। एकंदरीत त्याच्यावरून असं दिसतं की तो मुलगा आणि त्याच्यासोबत आलेले 3 लोक ह्यांनी तिथं वॉच करून त्यांची ती पर्स चोरलेली आहे। त्या पर्समध्ये एकूण 15,80,000 रुपयाचे सर्वसाधारणपणे 30 तोळ्याचे वेगवेगळे सोन्याचे दागिने होते। त्यांचा फोटो आपल्याला मिळालेले आहेत आणि त्याच्यावर आपण त्यांचा तपास चालू केलेला आहे। लग्न समारंभामध्ये जेव्हा दोन्हीकडचे लोक लग्नात असतात तर त्यातल्या लग्नातल्या लोकांनी जे तुमचे निमंत्रित नाहीत किंवा अनवॉन्टेड जे लोक आहेत ते लोक तुमच्या लग्नात येणार नाहीत, प्रवेश करणार नाहीत किंवा ज्या ठिकाणी तुमचे मौल्यवान दागिने वस्तू असतात त्या ठिकाणी येणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे। किंवा जर असे अनोळखी लोक तुमच्या लग्न समारंभात जर आढळून आलं तर तात्काळ पोलिसांना संपर्क करावा, जेणेकरून ते कोणत्या उद्देशाने फिरले किंवा त्यांनी यापूर्वी काय असे गुन्हे केले का याबाबत शोध घेता येईल आणि नागरिकांच्याही म्हणजे मौल्यवान वस्तू चोरीत जाणार नाही।